बदलापूर पुन्हा एकदा लैंगिक शोषणाच्या घटनेनं हादरलंय। बदलापुरामध्ये एका 4 वर्षांच्या विद्यार्थिनीवरती लैंगिक शोषण झाल्याचा संतापजनक प्रकार घडलाय। शाळेच्या व्हॅनमध्ये बस चालकानं हे लैंगिक शोषण केलंय। पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे। विद्यार्थिनी नेहमीप्रमाणे शाळेतून घरी येत असताना व्हॅन चालकानं तिच्यावरती अत्याचार केला। घरी पोहोचल्यावरती विद्यार्थिनीनं आई-वडिलांना घडलेला प्रकार सांगितला। विद्यार्थिनीच्या लैंगिक शोषणासह मारहाण देखील झालेली होती आणि संतापलेल्या पालकांनी तातडीनं पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली। ज्या व्हॅनमध्ये हा प्रकार घडला त्या व्हॅनची तोडफोड करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या संगीता चेंदवणकर यांनी केला, तर बदलापूर पोलीस ठाण्यामध्ये देखील तणावाचं वातावरण होतं। आणि आज संदर्भातले अपडेट्स जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सुरेश काटे यांच्याकडून। सुरेश, बदलापूरमधली अतिशय संतापजनक अशी ही घटना आहे। आकांक्षा, बदलापूरमध्ये गेल्या 1-1.5 वर्षापूर्वी 2 मुलींवरती अत्याचार झाल्याची घटना ताजी आहे। अजूनही बदलापूरकर ही घटना विसरलेले नाहीयेत। त्या घटनेतील आरोपी जो अक्षय शिंदे आहे त्याच्यावरती एन्काउंटर करून त्याला तो ठार मारण्यात देखील आलेला आहे। मात्र पुन्हा एकदा बदलापूरमध्ये अशा प्रकारची धक्कादायक घटना घडलेली आहे। एका 4 वर्षीय मुलीला व्हॅन चालकाने तिच्यावरती अत्याचार केलेला आहे, तिला मारहाण देखील केलेलं आहे। मात्र ही सगळी घटना घडल्यानंतर त्या चिमुकलीने तिच्या आईवडिलांना ही सगळा घडलेला प्रकार सांगितल्याच्या नंतर आईवडिलांनी बदलापूर पश्चिम पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला। पोलिसांनी याची दखल घेत तातडीने गुन्हा दाखल करत आरोपीला अटक देखील केलं। मात्र या घटनेनंतर जो पूर्वी अक्षय शिंदे यांनी केलेला जो प्रकार होता त्याच प्रकरणामधील ज्या आरोपीला एक्सपोज केलं होतं संगीता चेंदवणकर या काल त्या ठिकाणी पोहोचल्या आणि त्यांनी पोलिसांना जाब विचारला। जो शासनाने जो नियम घालून दिलेले आहेत की मुली एखादी शाळा जी आहे त्या शाळेची स्कूल बस आहे त्यामध्ये महिला असणं आवश्यक आहे, काळजी घेणं गरजेचं आहे, या सगळ्या नियमावली ज्या घालून दिल्या होत्या शासनाने त्या नियमांचं पालन केलं जात नाही असा जाब त्यांनी विचारत त्या व्हॅनवरती दगडफेक केलेली होती। त्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये तणावाचे वातावरण देखील निर्माण झालं होतं। मात्र पोलिसांनी त्या आरोपीला अटक केलेला आहे। मात्र आज शिक्षणाधिकारी जे आहेत अंबरनाथ मधील त्या ठिकाणी चेंदवणकर ज्या आहेत त्या आणि त्यांच्या महिला पदाधिकारी या त्या ठिकाणी जाणार आहेत आणि त्या अधिकाऱ्याची भेट घेऊन त्यांना जाब विचारणार आहेत। त्यांनी ज्या ज्या मागण्या केल्या होत्या अनधिकृत शाळा असतील किंवा शाळेमध्ये जे नियम घालून दिले ते शासनाने त्या नियमांचं अजूनही पालन केलं जात नाही, त्याचं उल्लंघन केलं जात आहे, या बाबतीत कारवाई करण्यात येणार आहे। त्याचप्रमाणे रात्री उशिरा कल्याण RTO जे आहेत ते देखील त्या पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले होते बदलापूरच्या आणि त्या ठिकाणी ती व्हॅन अधिकृत आहे का, पोलीस त्या व्हॅनचं काही परवानगी आहे का याबाबत RTOने देखील पाहणी केलेली आहे। त्यामुळे नक्कीच पुढे आपल्याला समजणार आहे की ही शाळा अनधिकृत आहे का किंवा ती व्हॅन ती अधिकृत आहे का, या सगळ्या बाबी ज्या आहेत आता RTO देखील तपासणार आहेत। पोलिसांनी देखील गंभीर दखल घेऊन त्या आरोपीला अटक केलेली आहे। मुलीची वैद्यकीय तपासणी रात्री उशिरापर्यंत सुरू होती, ती देखील पार पडल्याची माहिती आहे। त्यामुळे पुढे काय होतं हे पाहणं आपल्याला महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र पोलिसांनी अशा गंभीर घटनेची दखल घेत त्या आरोपीला अटक केलेली आहे आणि पुढील तपास आता त्यांनी सुरू केलेला आहे। आकांक्षा, नक्कीच धन्यवाद सुरेश या सविस्तर माहितीसाठी। बदलापूरमधला हा अतिशय संतापजनक असा प्रकार आहे। पुन्हा एकदा 4 वर्षीय एका मुलीवरती अत्याचार करण्यात आलेला आहे। शाळेची जी व्हॅन होती या व्हॅनमध्येच व्हॅन चालकानं हा अत्याचार केलेला आहे आणि या सगळ्याच प्रकारामुळे बदलापूरमध्ये पुन्हा एकदा हे संतापाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय। पोलिसांकडून या आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। मात्र बदलापूरमधील अतिशय संतापजनक अशी ही सगळी घटना आहे। खरं तर याआधी देखील वर्षभरापूर्वी अशीच एक घटना समोर आलेली होती आणि ती जखम अजून भरतीये नाही तोपर्यंत ही दुसरी घटना बदलापूरमधूनच समोर आलेली आहे। शाळेच्या व्हॅनमध्ये या 4 वर्षीय विद्यार्थिनीला मारहाण देखील करण्यात आलेली आहे आणि तिचं लैंगिक शोषण करण्यात आलेलं आहे। यानंतर तिच्या आई-वडिलांनी या सगळ्याच संदर्भामध्ये पोलिसांकडे धाव घेतली। पोलिसांमध्ये त्यांनी
तशी तक्रार दाखल केली आणि त्यानंतर पोलिसांकडून लगेचच या सगळ्याच प्रकरणावरती कारवाई देखील करण्यात आलेली आहे. या बस व्हॅन चालकाला देखील आता अटक करण्यात आलेली आहे. त्यामुळे त्याच्यावरती देखील योग्य ती कारवाईही केली जाईल. परंतु या सगळ्याच प्रकरणामुळे या सगळ्या परिसरामध्ये तणावाचं वातावरण हे निर्माण झालेलं होतं. अशा पद्धतीनं लहान मुलींवरती हे अत्याचार होत असलेलं पाहून संतापाचं वातावरण या सगळ्याच परिसरामध्ये निर्माण झालेलं होतं. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या चेनमणकर यांनी या सगळ्या प्रकरणावरती गंभीर अशी दखल घेत या आईवडिलांची मदत केलेली आहे आणि पोलिसांमध्ये देखील त्यांनी धाव घेतलेली आहे. त्यामुळे आता या सगळ्याच प्रकरणासंबंधी कशा पद्धतीनं पोलिसांकडून पुढची कारवाई केली जाते हे देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. परंतु वर्षभरानंतर पुन्हा एकदा बदलापूरमधूनच अशी ही दुसरी घटना समोर येते आणि त्यामुळे कुठेतरी सुरक्षिततेचा प्रश्न हा देखील पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.